हाय गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर गाईज मी आता फायनली आलेलो आहे संभाजी आपल्या इकडं हॉस्टेलला. एवढ्या दिवसाचा प्रवास करून मी फायनली आलो आपल्या हॉस्टेलला. आणि इकडं गॅलरीमध्ये असं जस्ट बसलो होतं तर गाईज मला आकाशामध्ये काहीतरी उडणारी वेगळी चीज दिसली. तर चला ते तुम्हाला पटकन दाखवतो ते गायब व्हायच्या अगोदर. हे बघू शकता तुम्ही काय आहे पाठीमागं आकाशात. ते जे एकदम लांब आहे ना गाईज, ते काय आहे काय माहिती काय आहे, पण काहीतरी वेगळंच आहे ते. तर काहीच ती अशी काहीतरी वस्तू आहे. सुरुवातीला तर मी ते घाबरलोच त्याला. म्हणलंय काय आहे, म्हणलं खालून वरती खालून खालून वरती 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 येले. एलियनचं रॉकेटच आहे काहीच ते, असं वाटतंय. काय एलियनचं रॉकेट तर नसेल. काहीतरी वेगळंच आहे बाबा. मला तर भीतीच वाटेल त्याची आता डायरेक्ट. मी तर गॅलरीमध्ये बसलो होतो असंच पोर्चमध्ये. तेवढंच बघतोय त्याचं काय काहीतरी आकाशातून उडायला लागले वेगळंच. बघा ना काहीच, मी तिकडेच बघतोय त्याच्याकडे बघा. जायले हळूहळू हळूहळू असंच गोल जायले. तर भावांनो, मी तुमचा लाडका पृथ्वी भाऊ, आणि तुमचं स्वागत आहे आपल्या परत एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. त्या आकाशात काहीतरी आता आपल्याला दिसलं उडताना. तर एवढं काही खास नव्हतं, म्हणजे काय होतं ते आपल्याला काही माहीत नाही म्हणून आपल्यासाठी खास नव्हतं ते, बरोबर. पण उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे क्लासला. आणि उद्याचं नियोजन मी आज लावतो काहीच. उद्या एक दिवसानं अगोदर असते आपलं नियोजन. तर भावांनो, 2-3 दिवसाखाली 4-5 दिवसाखाली माझं चॅनल ग्रो करणं बंद झालं. तर तुम्हाला परत एकदा थँक्यू म्हणतो माझा चॅनल ग्रो झाल्याबद्दल डबल. 4-8 दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड करतोय. एकच व्ह्यूज 0 व्ह्यूज 2 व्ह्यूज 3 व्ह्यूजच होते. तर मला समजत नव्हतं की काय झालं. म्हणलं माझ्या चॅनलसोबत मला वाटलं काही मी टायमिंग चुकीचं अपलोड तर नाही करत. म्हणलं टायमिंग चुकून, कारण की यूट्यूबचं कसं असते, जर आज तुम्ही 7 वाजता व्हिडिओ अपलोड केला तर उद्या त्याच टायमिंगला करा, तर मग 12 घंटे होतं. जर तुम्ही उद्या 5 वाजता केलं तर 12 घंटे नाही होणार, एका दिवशी पडणार ना ते. मला लोड आला. म्हणलं असं कसं काय झालं, म्हणलं व्ह्यूज कसं काय नाही गेले. मग माझी मी कन्सिस्टन्सी नाही ठेवली. कन्सिस्टन्सी नाही सोडली मी. सॉरी, नाही ठेवली नाही, सोडली नाही. व्हिडिओ टाकत गेलो तर भावनो कालपासून आपलं चॅनल ग्रो झाले. कालच्या व्हिडिओला आपले 47-46 व्ह्यूज आहेत. म्हणजे कालपासून आपलं ग्रो करायला हळूहळू सुरुवात झाली. तर भावांनो, आपल्या व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा. तुमचा सपोर्टच एक दिवस आपल्याला त्या स्टारसारखा आकाशात झळकवणार आहे. तर आता गॅलरीमध्ये माझं कसं आहे, जेवण वगैरे झालं की मी निवांत ते गॅलरीमध्ये बसतो. जितका माणूस, ज्या माणसाला सक्सेस व्हायचं आहे त्यांनी सगळ्यात जास्त टाईम एकांतमध्ये घालवायचं. जर तुम्ही पब्लिकमध्ये बसत असाल जेवण झाल्यानंतर, तर भावना बंद करा. जर का तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे तर पब्लिकपासून लांब राहा. मित्र नाही, दोस्त नाही, काय नाही. जोपर्यंत तुम्ही असं एकांतमध्ये बसत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची स्टेप काय घ्यायची हे कळत नाही, तुम्हाला मार्ग भेटत नाही. एवढं सांगायचा उद्देश आहे की सक्सेस इज इम्पॉसिबल बट मनी इज पॉवरफुल. म्हणजे पैसा पॉवरफुल आहे, सक्सेस तर इम्पॉसिबल आहे, पण पैसा पाहिजे सक्सेस. तुम्हाला काय सांगू आता मी, जर का तुम्हाला जाऊ दे एक शॉर्टकटमध्ये सांगतो. जर का तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर पब्लिकपासून लांब राहा, स्वतःचा मार्ग निवडा, आणि त्या मार्गावर तुम्ही वैयक्तिक चला. असा विचार पण करू नका की माझ्यासोबत हा चालेल, तो चालेल, नाही, असा विचार पण करू नका. आता माझा मित्र अनिकेत सोडून गेला, बरोबर. हॉस्टेलवर जो पण तो पण आदर वाटायचा बाहेर जाताना, मी त्या सोबत जायचं, ब्लॉग बनायचं. आता आयुष्यभर तर काही सोबत नाही राहणार माझ्या. कधी ना कधी मला आता हे मी स्वतः निर्णय घेतलेला ब्लॉग बनायचा, मी स्वतः निर्णय घेतला. मग या निर्णयावर मला स्वतःच ठाम राहावं लागेल. पब्लिकमध्ये असो कुठं असो मला स्वतःलाच ब्लॉग बनावं लागेल. मला तिथं सपोर्ट नाही घेऊन जमणार कोणाचं. जर का मी सपोर्ट घेतला, मला सवय लागली सपोर्ट घ्यायची, आणि उद्या जर तो सपोर्ट सिस्टम माझा सोडून गेला तर मी पण ब्लॉग नाही बनवणार. म्हणून भावना कुणावरही डिपेंड राहू नका. स्वतःचा मार्ग निवडा, आणि त्या मार्गावर स्वतः चालू शकताय का, अगोदर स्वतःला प्रश्न विचारा. मी ब्लॉग बनवायच्या अगोदर स्वतःला प्रश्न विचारला की म्हटलं, जर का मी यूट्यूबला ब्लॉग चॅनल खोललं तर मी त्या ब्लॉग चॅनलवर स्वतः मेहनत करू शकतोय का, पब्लिकमध्ये ब्लॉग बनवू शकतोय का. तर मला फक्त माझ्या दिमागाने, माझ्या हृदयाने एकच उत्तर दिलं, तू कर, तू बनवू शकतोय, तू बनवू शकतोय. आणि भावना मी त्या दिवशी आपण खोललं, त्या दिवशीपासून आजपर्यंत मी व्हिडिओ टाकत गेलो. आज आपल्याला 81 दिवस झाले. 81 व्हिडिओ आपल्या यूट्यूबला चॅनलला अपलोड झाले, ते पण डेली लाईफस्टाईल ब्लॉग आहेत आपले. तर भावांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या जायचं आपल्याला क्लासला, आणि क्लासहून आल्यानंतर आता बेस्ट फी एक पेमेंट करत तिकडे मेसला जायचं. बस बाकी उद्या आता काही काम नाही आपल्याला.
आता सध्या वाजले 10. आता तुमच्या प्रतिभावाचा झालेला आहे झोपेचा टाईम. तर भेटूया आपण आता सकाळी उठल्यानंतर.